वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या. होमोजेनियस इक्वेशन म्हणजे काय? an equation having sum of indices of x and y in each term is remains constant. बघा, होमोजेनियस इक्वेशन म्हणजे काय ते आपण बघू आणि त्यानंतर होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. बघा ना, इफ सम ऑफ इंडायसेस किंवा त्याला काय म्हणायचं, पॉवर ऑफ x and y in each term of equation is same, that is n. If sum of indices of x and y, x आणि y च्या पॉवरची बेरीज ज्या इक्वेशन मधली सेम कॉन्स्टंट येते आणि ती किती येत असेल समजा n, सेम, then it is called homogeneous equation. It is called homogeneous equation of that degree n. ओके, त्या दोन x आणि y व्हेरिएबलच्या पॉवरची सम जी काय येते ती कॉन्स्टंट राहत असेल प्रत्येक टर्म मध्ये, सेम जर सम ऑफ इंडायसेस येत असेल तर याला काय म्हणायचं, होमोजेनियस इक्वेशन. आणि ती जी कॉन्स्टंट व्हॅल्यू येते किंवा सेम व्हॅल्यू जी येत असते एक्स आणि वायच्या पॉवरची बेरीज, तर ती आहे त्या इक्वेशनची डिग्री. फॉर एक्झाम्पल, x² प्लस 2xy² प्लस 3xy xy ब्रॅकेट टोटल याची -3xy इज इक्वल टू 0. ओके, या टाईपचे इक्वेशन. किंवा असंही असेल +5y³ इज इक्वल टू 0. प्रत्येक टर्म मध्ये बघा, x ची पॉवर 2 y ची पॉवर 1, x ची पॉवर 1 y ची पॉवर 2, x ची 1 x³ x ची 3, इथं y ची पॉवर 3 आहे. अशा टाईपचे इक्वेशन ज्या प्रत्येक टर्म मधलं x आणि y च्या पॉवरची सम ऑफ इंडायसेस ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. इथं y ची पॉवर काय आहे 0, 0 + 3 3. इथं x ची पॉवर 0 आहे म्हणजे x ची 0 आणि y ची 3 ॲडिशन 3 येते कॉन्स्टंट. यालाच म्हणायचं होमोजेनियस इक्वेशन ऑफ दॅट डिग्री. तर ही थर्ड डिग्री होमोजेनियस इक्वेशन आहे. ओके, मग होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. Homogeneous differential equation. If sum of indices of x and y in each term of a differential equation, ज्या डिफरन्शियल इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मच्या इंडायसेसची सम ऑफ इंडायसेस ऑफ x and y in each term of differential equation is same, constant, then it is called, काय म्हणायचं याला, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, फॉर एक्झाम्पल, x dy/dx plus y is equal to 0 is the homogeneous differential equation. Sum of indices, power of x किती 1, y ची पॉवर आहे 1. तर हे झालं फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, हेच असंही असू शकतं. फॉर एक्झाम्पल, xy dy/dx -y² इज इक्वल टू 0. इथे x ची 1 y ची 1 पॉवर आहे इंटू dy/dx -y² y ची 2 पॉवर आहे इज इक्वल टू 0. इट इज ऑल्सो homogeneous differential equation. Okay,
मग आता या टाईपची डिफरन्शियल इक्वेशन ज्याच्यात dy बाय dx टर्म असते किंवा dx बाय dy टर्म पण असू शकते. समजा असं आहे xy dx बाय dy मायनस 2x² इज इक्वल टू 0. तर dx बाय dy टर्म त्यामध्ये प्रेझेंट आहे. मग अशा टाईपचे डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड करायचं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर या dy बाय dx टर्म ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आहे त्यामध्ये सबस्टिट्यूशन करायचं. पुट y इज इक्वल टू vx. ओके, आणि जर डिफरन्शियल इक्वेशन होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dx बाय dy टर्म असेल देन पुट x इज इक्वल टू vy. हे सबस्टिट्यूशन करायचं आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये ते रिड्यूस होतं बाय युजिंग धिस सबस्टिट्यूशन. आणि नंतर आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने सेपरेट करतो व्हेरिएबल आणि इंटिग्रेट. ओके, तर ही मेथड आहे. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे आपण बघितलं आणि त्या होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कोणत्या मेथडने फाइंड करायचं. तर सबस्टिट्यूशन करून y इज इक्वल टू vx किंवा x इज इक्वल टू vy जर त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dx बाय dy असेल. ओके, तर बघा आता ही सेकंड मेथड आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. पहिली मेथड आपण बघितलेली होती व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन. बघा आता याच्यावर आहे एक्सरसाइज 6.4. सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. कॉमन क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. ओके, फर्स्ट इज x into sin y upon x dy minus it is equal to y sin y upon x minus x into dx. ओके, आता हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे कसं ओळखायचं तर इथं y ची पॉवर किती आहे 1. इथं y आणि x च्या पॉवर कॅन्सल होतात. y ची पॉवर 1, इथं x ची पॉवर 1. या टर्मला सुद्धा x ची पॉवर 1 आहे. सो इट इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. याला आपण dy बाय dx च्या फॉर्म मध्ये आधी लिहून घेऊ. ओके, हा dx जो आहे तो इकडे गेला डिवाइड होईल आणि ही टर्म इकडे गेल्यानंतर डिवाइड म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू y sin y upon x minus x divided by x sin y upon x. Okay, now use the substitution. Put y is equal to vx. कारण dy by dx टर्म त्यामध्ये प्रेझेंट आहे. जर ती इक्वेशन आपण dx by dy च्या फॉर्म मध्ये रिड्यूस केलं असतं तर सबस्टिट्यूशन काय x is equal to vy. आता मी y is equal to vx हे सबस्टिट्यूशन करणार आहे. यालाच मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता जर सबस्टिट्यूशन हे केलं तर dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला काढायला लागेल. यालाच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इज इक्वल टू v इंटू x चा x च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x इंटू v चा x च्या रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. ओके, मग dy बाय dx ची व्हॅल्यू v प्लस x dv बाय dx इथे टाकायची. मग इक्वेशन बिकम्स बघा आता काय होत आहे v प्लस x dv बाय dx इज इक्वल टू y च्या जागी v x व्हॅल्यू टाकली sin. आता y अपॉन x इज इक्वल टू काय राहणार v मायनस x अपॉन x sin v. ओके, हा प्लस v इकडे गेला मायनस होईल म्हणजे x dv बाय dx इज इक्वल टू या दोघांमध्ये x कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये v sin v मायनस 1 अपॉन x sin v. x x काय होईल कॅन्सल. आता हा x पण इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आहे. तर आता सध्या तरी मी sin v प्लस x dv बाय dx. इथं दोघांमध्ये x होता, x कॉमन घेतला डिनोमिनेटरच्या x ला कॅन्सल तर v sin v मायनस 1 अपॉन sin v.
आता हा प्लस व्ही इकडे मायनस होईल, म्हणजेच एक्स डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही साइन व्ही मायनस 1 अपॉन साइन व्ही. ओके, मायनस व्ही, मग याने इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सो व्ही साइन व्ही मायनस 1 मायनस व्ही साइन व्ही डिवाइड बाय साइन व्ही एक्स डीव्ही बाय dx. माइनस v sin v प्लस v sin v कैंसल, सो x dv by dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन sin v. मग x च्या टर्म आणि v च्या टर्म आपण एक साइडला घेऊ. sin v dv इज इक्वल टू मायनस 1 अपॉन x dx. ओके, तर x आणि v च्या टर्म सेपरेट झाल्या, इज इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. Okay, therefore integration of यालाच आपण इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेटिंग what we get integration of sin v dv is equal to minus 1 integration 1 upon x dx. Okay, sin से integration minus cos v is equal to minus of log x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, मायनस टर्म इकडे प्लस लॉग एक्स मायनस कॉस फी म्हणजेच काय y अपॉन एक्स इज इक्वल टू सी इज द जनरल सोल्यूशन ऑफ गिवन होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन. ओके, तर हे त्याचं फायनल सोल्यूशन आहे. कॉस y अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी किंवा लॉग एक्स मायनस कॉस y अपॉन एक्स इज इक्वल टू सी. This is the solution of given differential equation. Okay, second question, second example दिलेला आहे, समजलं सगळ्यांना आहे. तर हेच प्रत्येक टर्मची आपण y आणि x यांच्या इंडायसेसची पॉवर आपण चेक केली. याला डायरेक्ट आपण x च्या फॉर्ममध्ये y च्या फॉर्ममध्ये सेपरेट करू शकत नाही, कारण ट्रिग्नोमेट्रिक टर्ममध्ये y आणि x टर्म आलेले आहेत. याला डायरेक्ट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये सुटणार नाही, याचं सोल्युशन मिळणार नाही. ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी त्याला होमोजिनियस फॉर्ममध्ये ते इक्वेशन आहे, त्याचं सबस्टिट्यूशन युटिलाइज करायला लागतं. पुट y इज इक्वल टू vx. प्रत्येक टर्ममध्ये x आणि y च्या सम ऑफ इंडायसेस कॉन्स्टंट राहते, म्हणजे ते होमोजिनियस इक्वेशन आहे. इज होमोजिनियस डिफरेंशियल इक्वेशन. पुट y इज इक्वल टू vx, मग डिफरन्शिएट करायचं, dy बाय dx ची व्हॅल्यू v प्लस x dv बाय dx टाकायची, सिम्प्लिफाय करायचं, ते इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये येणारच आणि नंतर त्याला इंटिग्रेट करून त्याचं सोल्युशन. ओके, सो सी सेकंड एक्झाम्पल आहे आपलं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपण बघू. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू dx मायनस 2xy dy इज इक्वल टू 0. सिंपल इक्वेशन आहे. आता याला सुद्धा जर तुम्ही चेक केलं तर व्हेरिएबल सेपरेट होणार नाही. ओके, x आणि y च्या टर्म डायरेक्ट सेपरेट होणार नाही. तुम्ही dy बाय dx लिहिला, मायनस टर्म इकडे गेली प्लस आणि ही टर्म त्याला डिवाइडला. ओके, तर काय येईल dy बाय dx इज इक्वल टू मायनस टर्म इकडे नेले प्लस होईल आणि 2xy इकडे आले डिवाइड. तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 2xy. चेक करू शकता, x ची डिग्री 2 y ची डिग्री 2 डिवाइडला पण x ची 1 y ची 1 म्हणजे 2 डिग्री. प्रत्येक टर्मची डिग्री सम ऑफ इंडायसेस सेम आहे, सो इट इज होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. आणि dy बाय dx च्या फॉर्म मध्ये आहे. पुट y इज इक्वल टू vx, यालाच डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, सो dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv बाय dx. ओके, मग काय होईल dy बाय dx च्या जागी v प्लस x dv बाय dx. काय येणार मग इक्वेशन बिकम्स v प्लस x dv by dx
इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2x इंटू फी एक्स. तर काय होईल एक्स स्क्वेअर कॉमन घेतला इंटू 1 प्लस फी स्क्वेअर अपॉन 2v एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. तर फी प्लस एक्स डी बाय डी एक्स याची व्हॅल्यू हा प्लस फी राईट साईडला मायनस. सो एक्स डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस फी स्क्वेअर अपॉन 2v मायनस फी. मग यानेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सो एक्स डी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस फी स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर अपॉन 2v. 1 मायनस फी स्क्वेअर अपॉन 2v एक्स डी बाय डी एक्स. ओके. मग 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर dv इज इक्वल टू 1 अपॉन एक्स डी एक्स. ओके. फी आणि एक्सच्या टर्म काय झाल्या सेपरेट. इज इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके. देअरफॉर इंटिग्रेटिंग याला मी इंटिग्रेट केलं. काय होईल इंटिग्रेशन ऑफ 2v अपॉन 1 मायनस व्ही स्क्वेअर dv इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स. मग याचाच डेरिव्हेटिव्ह वरती मी -1 आणि -2v लिहिलं. तर हे कोणत्या फॉर्ममध्ये एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स. ओके. -1 याचं इंटिग्रेशन काय येणार लॉग ऑफ एफ एक्स म्हणजेच काय 1 मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स प्लस लॉग कॉन्स्टंट पण लॉग सी ही व्हॅल्यू मी घेतली. ही मायनस टर्म इकडं प्लस होईल म्हणजेच लॉग एक्स प्लस लॉग 1 मायनस व्ही स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. देअरफॉर लॉग ऑफ एक्स इंटू 1 मायनस व्ही स्क्वेअर म्हणजेच वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग सी. दोन्ही साईडचा अँटीलॉग घेतला. सो एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी. एक एक्स कॅन्सल होईल. सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी एक्स इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके. हे दिलेलं गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन मिळालं. ओके. आता लक्ष द्या थर्ड क्वेश्चन मध्ये थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे. एक्झाम्पल 3 1 प्लस 2 ई रेज टू एक्स अपॉन वाय. थर्ड एक्झाम्पल 1 प्लस 2 ई रेज टू एक्स अपॉन वाय प्लस 2 ई रेज टू एक्स अपॉन वाय इंटू 1 मायनस एक्स अपॉन वाय dy by dx is equal to 0. बघा आता याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे पण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. दिस इज ऑल्सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. का बघा x ची 1 पॉवर y ची 1 कॅन्सल होईल. 1 मायनस 1 0 इथे 0 पॉवरला इथं ई रेज टू पॉवरला सुद्धा x ची 1 y ची 1 कॅन्सल होतील 0. तर हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. पण याला आपण x आणि y ला सेपरेट फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. मग मी इथंच काय केलं पुट dy by dx च्या फॉर्म मध्ये आणि मला इथं x अपॉन y या टर्म्स दिसत आहेत. मी याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये असं केलं 1 प्लस 2 ई रेज टू एक्स अपॉन वाय. ही टर्म राईट साईडला मायनस होईल. -2 ई रेज टू एक्स अपॉन वाय. आतल्या टर्म आपण इंटरचेंज करू शकतो. एक्स अपॉन वाय -1 इंटू dy बाय dx. ओके. dx मल्टीप्लाय डिवाइडला. सो dx बाय dy 2 ई रेज टू एक्स अपॉन वाय इंटू एक्स अपॉन वाय -1 अपॉन
2 e रेस टू एक्स अपॉन वाय प्लस 1. ओके, आता हे dx बाय dy च्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. इज होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. ओके, पुट x is equal to vy. Differentiating with respect to x, what is the value of dx by dy is equal to v into y च्या respect derivative differentiate with respect to y. So v plus y into dv by dy. Okay, now बघा ना, इक्वेशन becomes गिवन इक्वेशन काय होईल. ओके, dx बाय dy च्या जागी v प्लस y dy बाय dx इज इक्वल dv बाय dy. v प्लस y dv बाय dy इज इक्वल टू 2 x अपॉन y ची व्हॅल्यू होते v e रेस टू v इंटू v मायनस 1 अपॉन 2 e रेस टू v प्लस 1. ओके, प्लस v इकडे गेला मायनस होईल, म्हणजेच काय y dv बाय dy इज इक्वल टू 2 e रेस टू v इंटू v मायनस 1 अपॉन 2 e रेस टू v मायनस v. 2 e रेस टू v प्लस 1 मायनस v. ओके, मग y dv बाय dy is equal to 2 e raised to v into v minus 1 minus v into 2 e raised to v plus 1 upon 2 e raised to v plus 1. So y dv by dy is equal to 2 e raised to v minus 2 e raised to v minus 2v e raised to v minus v and divide ला 2 e raised to v plus 1. ओके, सो 2v e raised to v minus 2v e raised to v कॅन्सल. या दोघांमध्ये मायनस साइन कॉमन घेतला तर काय येणार 2 e raised to v प्लस v अपॉन 2 e raised to v प्लस 1 इज द व्हॅल्यू ऑफ y dv बाय dy. मग यालाच मी व्हेरिएबल सेपरेट करतो. काय होणार 2 e raised to v प्लस 1 अपॉन 2 e raised to v प्लस v dv is equal to minus 1 upon y dy is in variable separable form. ओके, मग यालाच मी इंटिग्रेट केलं. इंटिग्रेटिंग काय मग इंटिग्रेशन ऑफ 2 e raised to v plus 1 upon 2 e raised to v plus v dv is equal to minus 1 integration 1 upon y dy. मग काय येईल इंटिग्रेट केल्यानंतर याचाच डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. लॉग ऑफ 2 e raised to v plus v is equal to minus log y plus log c. ओके, सो लॉग ऑफ y into 2 e raised to v plus v is equal to log c. म्हणजेच y into e raised to 2 e raised to v म्हणजेच काय x upon y plus x upon y is equal to c is the solution of given differential equation. याला पुढे तुम्ही सिम्प्लिफिकेशन करायचे करू शकता. ओके, so see